हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय शॉपिंग ब्लॉग। तर मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे हलव्याचे दागिने, जिथे एकदम सुंदर हलव्यांचे आणि रिअल फ्लावरचे दागिने आपण मकर संक्रांतीसाठी किंवा डोहा जेवणासाठी किंवा लग्न कार्यामध्ये असे लागतात, असे सगळे दागिने मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि सगळ्यात विशेष म्हणजे यांचं तुमचं क्लासेस पण असतात ना? हो क्लासेस आणि तुमच्या जे नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्याच्यावर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही डायरेक्टली आणि तुमचा ऑनलाईन बिझनेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण आहे। तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन बिझनेस पण आहे आणि ऑफलाईन पण आहे। जर तुम्हाला आणि ऑल ओव्हर इंडिया डिस्पॅच होतं हे? हो ऑल ओव्हर इंडिया डिस्पॅच होतं। ओके, तर ऑल ओव्हर इंडिया डिस्पॅच होतं। तर तुम्हाला जर कुठेही पुण्याच्या बाहेर किंवा कुठेही तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर हे ऑर्डर घेतात। आणि जर तुम्ही पुण्यातच असाल तर तुम्ही डायरेक्टली इथे येऊन व्हिजिट करू शकता। आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण तुम्हाला ऍड्रेस दिलेला असेल आणि स्क्रीनवर जो नंबर डिस्प्ले होतो, तुम्हाला जर काही जर कोणाला नुसतं हार हवा असेल किंवा सिंगल पीस असतं तर तसंही तुम्ही देता का? म्हणजे कस्टमाइज्ड ज्वेलरी असतो ना, तुम्हाला जी हवी आहे जशी हवी आहे तशी आपण तर हे कस्टमाइज ज्वेलरी करून बनवून देतात। तुम्हाला जशी हवी आणि तुमच्या आउटफिटला जसं मॅचिंग होतं तसं यांनी बनवून देतात। तर आपण एक एक करून यांच्या रिअल फ्लावर्सची आणि हलव्याचे सगळे दागिने आपण बघूया। तर व्हिडिओ स्टार्ट करू। हा पूर्ण सेट आहे ना? हो पूर्ण सेट आहे। ओके, हा हलव्याची बिंदी आहे। हा अशी ह्या साईज मध्ये छोटी मोठी पण बनवून मिळेल। अच्छा, कारण का ऑलमोस्ट आजकाल सगळ्यांना छोटीच बिंदी हवी असते। अच्छा, म्हणजे मोठी हवी असेल तर मोठी पण बनवून मिळेल। हो, आणि ह्याला ना मेकला म्हणतात, आजकाल ट्रेंडला आहे हा मेकला। म्हणजे हा कंबरपट्ट्याच्या ऐवजी हा मेकला युज करतो बरेच जणांनी, जे आपण साईडला पण करतो आणि कमरेला साईडला टाकतो, ही मेकला आहे। आणि ह्या वाल्या आहेत ना बेंगल्स आहेत। नॉर्मल तुम्हाला असे सिंगल बेंगल्स हवं असेल तर असे पण भेटतील, किंवा तुम्हाला कलिरे, कारण का ह्याला कलिरे बनतात। हे खालचे जे आहेत ना ह्याला कलिरे म्हणतात ऍक्च्युअली। तर कलिरे बेंगल्स आता खूप जास्त ट्रेंडला आहे, त्यामुळे हा कलिरे बेंगल्स बऱ्याच जणांनी म्हणतात की हा असेच बेंगल्स हवेत। ओके, म्हणजे सिंगल पण तुम्ही बनवता? सिंगल पण बनवून मिळेल हा असं। आणि हा आहेत इयरिंग्स आहेत असे, आणि याला वेल लावलेले आहे। एकदम सुंदर इयरिंग्स आहे आणि असा वेल पण आहे। तुम्ही असं मागे कानाला लटकवल्यानंतर ना हा वेल एकदम सुंदर दिसेल केसावरती, असं सुंदर। आणि याच्यामध्ये मल्टी कलरचं पण कलर्स तुम्हाला जे कलर्स कस्टमाइज करून मिळेल, म्हणजे हवं तसं। म्हणजे मोस्टली कसं संक्रांतीला व्हाईट कलर किंवा आता आजकाल साडीचे कलर्स वगैरे। आणि हा आपला हार आहे असा एकदम सुंदर, बघू शकता मस्त हार आहे, 3 पदरी हार आहे आणि असा मोठा लॉंग तुम्हाला हार आहे। याच्यामध्ये छोटा मोठा दोन्ही असेल? तुम्हाला हवं असेल तर लॉंग वरचा आपला लॉंग करून मिळेल। ओके, फिंगर रिंग्स, या 2 फिंगर बघू शकता, हे फिंगर रिंग आहे। तर तुम्ही दोन्ही हे ऍडजस्टेबल असतो, हे कोणीही वेअर करू शकतात। हे लहान मुलांना ऍडजस्टेबल आहे, लहान मुलांना सुद्धा घालू शकतात। हे पण एकदम सुंदर आहे आणि याच्यामध्ये कलर्स वाले पण तुमच्याकडे मिळून जातील। आणि आपला हा जो आहे हा लहान मुलांचा सेट आहे, मुलींचा सेट आहे ऍक्च्युली। ओके, मुलींचा सेट आहे। आपला हा हेअरबँड आहे, जे ऍक्च्युली हे पण बघू शकता मस्त हेअरबँडचं पण युनिक आहे। तुम्हाला हेअरला पण वेगळी काही लहान मुलांना करायची हेअरस्टाईल गरज नाही, म्हणजे हे लावलं तरी एकदम सुंदर दिसेल। आणि ही आपली हाताला तुम्ही हे बाजूबंद म्हणून पण युज करू शकता, हाताला ब्रेसलेट म्हणून पण युज करू शकता। कारण का मुलं खूप जास्त घालत नाही आजकाल। म्हणजे फक्त तुम्हाला हाताला जरी घातलं तरी चालेल, किंवा तुम्ही बाजूबंद म्हणून युज केलं तरी चालेल। आणि हे कसे हे हलवे आहेत ना, हे ऍक्च्युली हे रिअलच आहेत। ओके, म्हणजे ह्याच्या खाली जो आहे तो मणी टाकली आहे। अच्छा, म्हणजे जरी मुलांनी तोंडात जरी घातले तरी काही हरकत नाहीये घातलं तरी असे। आणि तुम्ही बघू शकता हे याच्यामध्ये त्यांनी मणी घातलेले आहे, तर हे जरी चुकून जरी कोणी खाल्लं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही असं आहे। तर खाणार तर नाहीच मोस्टली, तरी पण काही जर झालं तर एखाद्या वेळेस। आणि हे पण फिंगर रिंग, आपला फिंगर रिंग आहे लहान मुलींसाठी। आणि हा आपला लहान मुलींचा हार आहे असा। हे पण ह्याला राणी हार म्हणतात, राणी हार सारखं पॅटर्न राणी हारचा आहे ना? ओके, तर हे बघू शकता असा पूर्ण सेट आहे लहान मुलीचा। यांच्याकडे मुलांचा पण सेट आहे, पण तो कस्टमरने घेऊन गेल्यामुळे तो तुम्हाला बघायला नाही मिळणार। पण तुम्हाला जर मुलांसाठी पण सेट हवा करायचा असेल तर तो पण इथे करायला मिळेल। ही जी आपली सेट आहे हा फ्लावर टाकून बनवलेली सेट आहे, काहीतरी नवीन युनिक बनवायचं म्हणून। ओके, यावेळेस असं आपलं फ्लावर्स टाकून असं बनवलेली सेट आहे हा। तर हे बघू शकता जवळून पण एकदम सुंदर दिसते, असं फ्लावर घालून सेट बनवला यांनी। हे बँगल्स आहेत? ही बँगल्स आहे। बँगल्सला म्हणजे प्रत्येक बँगल्सला वेगळे वेगळे लटकन्स असतात। ही लटकन्स आता अशी आहेत। ओके, आणि तुम्ही हा लटकन्स बघू शकता असा ह्याच्यामध्ये आहे, बंच मध्ये आहे। आणि तुम्ही आत्ताचा जो सेट मध्ये जो बघितलाय तो थोडा वेगळा लटकन आहे, तुम्ही हे पण बघू शकता। प्रत्येक लटकन वेगळे वेगळे आहेत असे।
अच्छा, वेगवेगळे लटकन आहेत म्हणजे हो, हो. सिंगल मध्ये पण आहे, डबल मध्ये पण हो, आहे हो, आणि म्हणजे बंच कसं आहे मध्ये जर हवा असेल तर बंच मध्ये. ते असं चुड्यामध्ये वगैरे हो, हो, घालतात ना हो, बरेच हो, जण, हो. तसं टाईप मध्ये. तर हे पण एक नवीन आहे ना, आजकाल हो, हे हो. असं सहज नाही मिळत हो, हो. मार्केटमध्ये नाही, नाही. भेटायला. मार्केटमध्ये अवेलेबल नसतात ऍक्च्युली. मंगळसूत्र ऍक्च्युली ही हातानेच बनवलेली आहे, म्हणजे ह्याला वाटी वगैरे नाहीये. ओके, आपलं पण हे नॉर्मल पण हलव्याने. वाटी सारखं दिसतंय हो, हो. ऍक्च्युली. म्हणजे वॉटीचा ऍक्च्युली तो कटआउट करून आहे ना, त्या हा हा. सेम त्याच ह्याच्याने ती बनवलेली आहे अशी. ओके, हे पण एकदम सुंदर आहे आणि असं वाटीचंच फील येतं याच्यामध्ये घातल्यावर. आणि एकदम सुंदर मंगळसूत्र आहे, म्हणजे तुम्हाला मंगळसूत्र पण साधं घालायची गरज नाही, तुम्हाला याच्यामध्ये हलव्यामध्ये पण मंगळसूत्र मिळून जाईल. आणि डिझाईन पण एकदम सुंदर नाजूक डिझाइन. याच्यामध्ये पण 2 पदर 3 पदर असं हो, हो. असणार ना? टाकू शकतो आपण. आपण करू हो, शकतो हो. असं. टाकू शकतो आपण. आणि हा हार आहे ना, हा ब्लॉक हा हार मध्ये. आहे. त्याचे इयरिंग्स असे वेगळे, म्हणजे वाव, काहीतरी मस्त. वेगळं ह्याच्यानी बनवलेले आहे. हे पण बघू शकता, हे इयरिंग्स आहेत ह्या हारावरती. आणि एकदम छान झुमक्या टाईप इयरिंग्स आहेत आणि याच्यात त्यांनी जसं यांची युनिक डिझाईन बनवली, फ्लावर ऍड केले त्याच्यामध्ये, ते एकदम सुंदर दिसते. आणि लेटेस्ट डिझाईन आहे, टिपिकल तुम्हाला जरी तुम्ही मार्केटमध्ये शॉपमध्ये बघितलं तुम्हाला तीच सेम डिझाईन दिसेल, पण ही सगळी युनिक डिझाईन आहे. आणि तुमचं इन्स्टाचं पेज पण आहे ना? हो, हो. तर यांचं एक इन्स्टाचं पेज आहे, तुम्ही आयडी मला शेअर करता. हो, हो. तर चालेल. मी आमच्या ऑडियन्स जे आहेत त्यांना शेअर करून ठीक आहे, देते. चालेल. तुम्ही ह्यांच्या इन्स्टा पेज वरती नक्की व्हिजिट करा, तुम्हाला भरपूर सारी डिझाईन्स तिथे पाहायला मिळतील. आणि हे फिंगर रिंग्स आहेत ना? हो, हो. ते फिंगर रिंग्स आहेत. एकदम मस्त. ही अशी स्टोन टाकून सुद्धा ते फिंगर रिंग्स बनवू शकतो. कलर्स ओके, आपल्या अशी कुठल्याही स्टोन मध्ये पण आहे ना? हो, कलर्स टाकून, म्हणजे कुठल्याही कलर्स मध्ये तुम्हाला अवेलेबल होतील असे. ओके, म्हणजे वेगवेगळे जसं हो, कस्टमाइज करून देणार तुम्ही, कस्टमाइज तुम्हाला जसं समोरच्याची डिमांड असेल जसं तशा जसं हवंय टाईपमध्ये. तसं. ओके, आर्टिफिशियल फ्लावर्स ना? हो. वाव, हे काय आहे? हे कंबरपट्टा आहे. हे कंबरपट्टा आहे. हाताचे आहेत, ह्या हाताचे विथ कलिरे आहेत. ओके, आणि हा हे गळ्यात. असे दिसणार ना? हो, हे अशी दिसते. वाव, सुंदर. हे बघू शकता, एकदम सुंदर. हे पूर्ण लटकन आणि हातात. हे मापानुसार बनवणार ना तुम्ही हे? हो, हो. हँडच्या मापानुसार. ओके, ठीक आहे, चालेल. आणि हे फ्लावर्स हे पर्टिक्युलर हेच असतात का वेगळे पण असतात त्याच्यामध्ये? नाही, कलर्स भेटून जातात, पण ऑलमोस्ट ह्याच कलर चालतात. हेच कलर हेच कलर चालतात. अच्छा, हळदीसाठी हळदीसाठी. स्पेशली हो, वगैरे हो. आपण. हळदीसाठी. अच्छा, ओके. आणि याच्यामध्ये अजून कोणतं सेट आहे फ्लावर्स मध्ये? फ्लावर्स मध्ये हा पण आहे, हा पण सेट आहे. ह्याला पण फ्लावर्सच म्हणतात. ओके, ऍक्च्युली आता हे जे आहेत ना, या फ्लावर्स म्हणजे फर्मचे फ्लावर्स म्हणतात त्यांना. फोमचे फ्लावर्स. फर्मचे फ्लावर्स. आता अच्छा, आधी अच्छा. ह्याचे आहे आपले कागदी फ्लावर्स यायचे, हा हा. पेपरचे, पण आता ऑलमोस्ट आता ते बंद झाले. तर ऑलमोस्ट ह्याच चालतात. फर्मचे किंवा सॅटिनचे फ्लावर्स असतात, त्याच चालतात आता. हे ओके, असे लटकन आहेत ह्याली ना? पण हा, याला कनेक्टेड फिंगरिंग असं आहे. ओके, आपण फिंगरिंग मध्ये टाकून आहे ना, ही खाली अशी लटकन म्हणून येतो. ओके, म्हणजे हे तुम्ही रिंग मध्ये घालणार, हे हातामध्ये. हो, हो. आणि हे खाली लटकन हो, असे. हो, हो. असं. वाव, मस्त, एकदम छान. आणि हे घागऱ्यावर वगैरे एकदम हो, सुंदर हो, दिसणार हो. ना? म्हणजे ऑलमोस्ट आता नॉर्थ इंडियन ब्राइड्स असतात ना, ते हा. ऑलमोस्ट या अशाच प्रेफर करतात. ओके, का त्यांना अशाच आवडतात म्हणून. हा, नॉर्थ इंडियन साईडला हे जास्त हो, हे जास्त चालतं. चालतात. म्हणून आपल्या इथे पण बरेच असे नॉर्थ इंडियन मुली आहेत. ओके. आणि हे प्रकार पण छान दिसतो, वेगळं दिसतंय, हो, असं हो, छोटं हो. म्हणजे मोठं एकदम उठून हो, दिसतंय, हो, असं हो. पूर्ण वेगळी ज्वेलरी घालायची हो, गरज हो. नाही वेगळी, याच्यावरती. हा. म्हणजे हे ऑलमोस्ट पण असं सगळ्यांना बघू शकता वेगळंच तुम्ही, असतं. एक बँगल आहे आणि त्याला अटॅच ही रिंग केलेली आहे त्यांनी. हे फिंगर मध्ये घालून हे तुम्ही बँगल मध्ये हे असं लटकन एकदम सुंदर दिसतो, हा पॅटर्न पण. हा पण एकदम मस्त आहे. आणि हा पूर्ण सेट आहे ना हा पण? हो, हो. हा पण पूर्ण सेट आहे. आणि हे नेकलेस टाईप असेल हो, ना? हो. नेक आहे. आणि तो हेअरचा आहे. ओके, हा मागे हो, आकड्यासारखं. हो, हो. म्हणजे ऑलमोस्ट एक बन वगैरे बन टाकलं तरी वगैरे टाकलं तर हे त्याच्यात. अडकवतात. हो, छान, मस्त. आणि याच्यातही कलर्स मिळून जातील, हो, बरोबर हो, ना? हो. कलर्स मिळून, कस्टमायझेशन कलर्स आणि मिळून. हे इयरिंग्स आहेत ना? इयरिंग आणि वेल आहे त्याची. ओके, वेल पण आहे त्याला आणि असा झुमका आहे. हे पण बघू शकता, असं अडकवता येते मागे आपल्या नॉर्मल कानातल्या सारखं. आणि हे म्हणजे फिरकीची गरज नाहीये याला. हो, नाही. कारण का फिरकीचे प्रत्येकांना असं बसत नाही आणि ते बरोबर, निघून जायचे निघून चान्सेस जायचे. असतात. आणि हा काय? हा पण आपला हळदीचा सेट आहे. ह्याला आपले कवडे ऍड केले त्याला, ओके, हे म्हणजे असं. शेल ज्वेलरी. वाव, शेल ज्वेलरी. हे पण बघू शकता, एकदम शेल ज्वेलरीचा आता न्यू असं पॅटर्न वाटतो हा, एकदम छान. आणि जर तुम्हाला युनिक काही हवा असेल ना तर एकदम छान आहे यांच्याकडे. यांच्या इन्स्टा पेजवर पण तुम्ही बघू शकता, एकदम मस्त दिसेल तुम्हाला. आणि ह्या शेल ज्वेलरी मध्ये पण तुम्हाला वेगळी व्हरायटी पण पाहायला मिळेल. आणि हे तुम्ही हातामध्ये बाजूबंद म्हणून पण घालू शकता. हे पण बघू शकता, इयरिंगचा पॅटर्न आहे हा, तुम्ही वेल सारखा पण घालू शकता अशा टाईप मध्ये. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता, हे बाजूबंदचे दोन्ही हाताला घालण्यासाठी. आणि हा नेकलेस टाईप असणार आहे. तर या नेकलेसच आहे ना? हो, हो.
हा पण नेकलेसच आहे. हो. ओके. आपण बघू शकता शेल आणि विदाऊट शेल मध्ये पण आहे यांच्याकडे. तर असा एक पॅटर्न तुम्ही हळदीसाठी ज्वेलरी प्रिफर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हे पण बघू शकता इयरिंगचा पॅटर्न आहे. वेल आहे त्याला पण. हा पूर्ण ज्वेलरी असा मध्ये सेट एकदम सुंदर आहे असा सेट पण यांचा हा फ्लावर ज्वेलरीचा. शेलचे आहे. ऑलमोस्ट ह्याचे इयरिंग्स Okay. आणि बरेच जण इयरिंग्स आणि फक्त बिंदी एवढेच प्रेफर करतात त्याचा. आणि Wow. फिंगर रिंग खूप सुंदर आणि युनिक आहे बघू शकता. फक्त शेलची ज्वेलरी तुम्हाला असंही काहीतरी बघायला भेटणार आहे इथे मस्त असं. जर तुम्हाला काहीतरी वेगळं घालायचं असेल किंवा फॅन्सी लेटेस्ट मध्ये घालायचं असेल ना तर तुम्ही हे पण प्रिफर करू शकता. एकदम लेटेस्ट आहे हे शेलची ज्वेलरी. याच्यामध्ये फक्त एवढंच येतं का तुम्ही बनवून पण देता का? नाही नाही, मी बनवून देते. ऑलमोस्ट ही अशीच एक बनवून ठेवली आहे आपलं प्रेफरन्स साठी. जर कोणाला आवडली तर. आवडली तर. ओके. हे बघा असे ज्यांचं असं डेस्टिनेशन वेडिंग असतं तेव्हा छान दिसतं. हो हो हो. तर हे पण बघू शकता एकदम छान आहे. हे पण एकदम मस्त असं तुम्हाला शेलचं ज्वेलरीचा असा नेकलेस पाहायला मिळेल. हा उचलता का ना? हे बघू शकता हे अशा प्रकारे असणार आहे. एकदम सुंदर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे फिंगर रिंग पण मिळून जाईल. आणि हे इयरिंग्स आहेत ना? हो, या इयरिंग्स आहेत. इयरिंग्सला वेल आहे. ओके. हा वेल आहे पूर्ण. ओके. आणि जनरली याचा किती जाईल रेंज काय असेल? 2000 पर्यंत जातो ऑलमोस्ट हा. 2000 पर्यंत. 2000 पर्यंत जातो. आणि तुमची कशी रेंज आहेत म्हणजे? कस्टमायझेशन मध्ये थोडेसे तुम्ही काय घेईल तसं आहे. हो हो, म्हणजे तुम्ही आयटम्स काय घेताय, आयटम्स काय कमी करताय अच्छा. आणि फ्लावर्स कसे असतील, डिझाईन कसे असतील ओके. त्याच्यावर आपले त्याच्यावर डिपेंड बाकीचे रेट्स आपले ठरतात पुढचे. अच्छा. आणि मग तुमचे बेसिक किती पासून सुरू होतं जनरली? बेसिक ऑलमोस्ट असे कस्टमायझेशन ज्वेलरीचे 1000 पासून स्टार्टिंग आहे. 1000 पासून. 1000 पासून. ओके. आणि लहान मुलांचे? लहान मुलांचे असे आर्टिफिशियल फ्लावर्स मध्ये नाहीये. नाही जसे सेट असतात तुमचे म्हणजे आपले हलव्याचे लहान मुलांसाठी फक्त आता हलव्याचे ऑलमोस्ट ओके, हलव्याचे. हलव्याचे आणि रिअल फ्लावरचे आपल्याला कधी लागतात ते आपल्या ह्याला लागतात. ते कृष्ण जन्माष्टमी त्यावेळेस ते मुकुट वगैरे असतो त्याचे त्या अकॉर्डिंगली. पण रिअल फ्लावरची थोडी कॉस्ट हाय असते कारण का फ्लावर्सचे रेट पण तेवढे जास्त असतात म्हणून त्याचे कॉस्टिंग हाय असते. अच्छा. म्हणजे कस्टमायझेशन वर डिपेंड होतो. हो, म्हणजे कसं आहे की त्यावेळेस मार्केटमध्ये काय फ्लावर्सचे रेट आहे त्या अकॉर्डिंगली आपले पुढचे रेट ठरतात मग. अच्छा. त्याच्यानुसार हो हो हो. रिअल फ्लावरचे. तर हे सगळे आर्टिफिशियल फ्लावर आणि हे सगळे आपण आता हे बघितलेले. तर तुमच्याकडे आता आपण रिअल फ्लावर्सचे पण बघणार रिअल आहोत. फ्लावर्स. हो हो, रिअल फ्लावर्सचे बघणार. आणि फॅब्रिकचे मध्ये. हो, फॅब्रिक ज्वेलरी मध्ये. हे सगळे फॅब्रिक मध्ये आहेत का? हो हो. म्हणजे तुम्ही असं पण बनवून देता फॅब्रिक मध्ये पण? हो हो. ऑलमोस्ट हे पण क्लासेस चालू आहेत माझे आता सध्या तरी. अच्छा. ह्याचे. आणि ह्या क्लासेसची काय फीस असणार आहे? प्रत्येक क्लासेसची फीस वेगळी आहे. ऑलमोस्ट जर माझे जवळपास 5 क्लासेस जर केले ना तर ऑलमोस्ट त्याची फी 35,000 आहे. 5 क्लासेसची? हो हो, 5 क्लासेसची 35,000 फी आहे. 35,000 मध्ये मी तुम्हाला विथ मटेरियल प्रोव्हाइड करते. विथ मटेरियल प्रोव्हाइड करते. ओके. म्हणजे फक्त आम्ही अटेंड करणार? हो. आणि आम्हाला काही आणायचं नाहीये. बाकीचं मग सगळं मी देणार आहे. आणि त्यानंतर जी बनलेली ज्वेलरी असते तुम्ही तुमच्या म्हणजे प्रत्येकांची ज्वेलरी व्यवस्थित बनतो आणि ते तुम्ही बनलेली ज्वेलरी तुम्हीच घेऊन जायची. अच्छा. आपणच घेऊ? हो हो. प्रत्येकांची अशी प्रॉपर रिटर्न करायची गरज नाही. नाही, म्हणजे तुम्ही बनवलेली ज्वेलरी ते तुमच्याकडेच. ओके. हे फॅब्रिकची ज्वेलरी आपली. ओके. फॅब्रिक आणि मिररची कॉम्बिनेशन मध्ये. ओके. हे हार आहे ना? हा हार आहे. हा इयरिंग्स आहेत यावाले. ओके. असे मोठे तुम्हाला साईज मध्ये छोटे मोठे भेटतील. अच्छा. आणि ही बिंदी आहे. इयरिंग्स हे पण बघू शकता तुम्ही, छोटे मोठे आणि एकदम सुंदर पॅटर्न आहे हा इयरिंग्सचा. आणि हा बिंदी आहे आपली. हे बिंदीमध्ये अशी आणि अशी वेगळे म्हणजे तुम्हाला शेप्स वेगळे पाहिजे. शेप्स पण करून मिळतात शेप्स मध्ये. ओव्हल सर्कल जसे हवे असे. हे बघ, हे पण इयरिंग्स आहेत. म्हणजे छोटे मॅच असते. हा. ओके. म्हणजे कोणाला एवढे मोठे कॅरी करता येणार नाही म्हणून. आणि कलर पण वेगवेगळे. हो हो हो. फॅब्रिक नुसार कॉम्बिनेशन चेंज होतील. आणि हे आपल्या हाताला आहे. हाताला ब्रेसलेट प्लस हा फिंगरिंग कनेक्टेड आहे याला असं. ओके. म्हणजे हे इथे हातात घालणार फिंगरिंग कनेक्टेड आहे. आणि आपलं हे नॉर्मल असं फिंगरिंग आहे. आणि याचं जनरली काय रेंज आहे याची? हा जवळपास 2,500 पासून हा सेट आहे. 2,500 पासून सेट आहे. ओके. आणि याच्यामध्ये गळ्यातला दोन्ही हातामध्ये फिंगरिंग, कानात इयरिंग सगळं येतील. सगळं सेटिंग पूर्ण.
हे फ्लावर्सची ज्वेलरी आहे. हो हो, हा रिअल फ्लावर्सची आहे. Wow. ऍक्च्युली हा ठगरचा पूर्ण आपलं कंबरपट्टा आहे हा. हा तर मस्त जाड असा कंबरपट्टा आहे, बघू शकता एकदम पूर्ण भरून असा कमरपट्टा आहे आणि चांगला असा मोठा आहे ना हा. हो हो, म्हणजे ऑलमोस्ट हे बेबी शॉवरची ज्वेलरी आहे ना. Okay. थोडंसं पोट थोडं पुढे आलेलं पुढे असतं आलेलं हा. असतं म्हणून मग त्या बरोबर. अकॉर्डिंगली थोडंसं असं रुंदी बनवावी लागते, म्हणजे Okay, त्यांना बरोबर. म्हणजे होईल तेवढं ते व्यवस्थित बसलं बसेल पाहिजे तेवढं. तिथे. हो, तेवढं करावं लागतं. आणि ही आपली बिंदी आहे अशी, ओके आणि त्या सेटवरची अशी बिंदी आहे ऍक्च्युली. ओके, म्हणजे याचे 2 सेट चालू आहेत अजून. ऍक्च्युली ते 4 सेट चालू आहेत. ओके, याचे 4 सेट 4 सेट चालू आहेत, म्हणजे सगळ्यांची Okay. वेगळी वेगळी आहे. फ्लावर्स अच्छा. वगैरे टाकायचे आहेत. म्हणजे आता म्हणजे ह्या हे सेटचा अजून हा काम चालू आहे पुढे याचं हो हो अजून. काम चालू आहे. याचे फक्त आता आपला कंबरपट्टा झालाय, हा बिंदी झाली, आणि फक्त इयरिंग हे आपल्या फिंगरिंग झालेत. ओके बाकीचं अजून व्हायचे आहेत, बाकीचं काम ओके ते झालं नाहीये. तर हे बघू शकता, यांना एक अशी सेटची 4 सेटची ऑर्डर आहे, त्याच्यातलं हे एवढंच झालेलं आहे. अजून काम चालू आहे यांचं प्रोग्रेस मध्ये. तर तुम्ही हे पण बघू शकता. हे कानातले आहेत म्हणणार ना? नाही नाही, बिंदी आहे. बिंदी आहे. ही पण बिंदी आहे आणि ही पण बिंदी आहे ना. हो हे जिप्सी आहेत ना हो खालचे. हो, खाली जिप्सी लावलेली आहे. हे पण बघू शकता, स्टोन मध्ये Stone. पण आहे हे. आणि हे पण, हे फिंगर फिंगरिंग आहेत. वा मस्त एकदम सुंदर. ही सगळी याचीच आहे, बेबी शॉवरची बेबी शॉवरची ही ऍक्च्युली हा 3 जे आहेत हा हळदीचे सेट आहेत, आणि हा बाकीचा आहे, हा सेट आहे, हा बेबी शॉवरचा सेट आहे. बेबी शॉवरचे हे हळदीचे आहेत. हे हळदीचे आहेत ओके, बाकीचे तीन. ते आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे रिअल फ्लावर ज्वेलरी. हो हो हे पण बघू शकता, या सगळ्या फिंगर रिंग आहेत. आणि हे कडा आहे ना. हो हो, ते हाताचे आहेत आपले. वा, असे मस्त. कोणालाही बसतील असे आपले हे आहे ऍडजस्टेबल 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 आहेत. हा हे बघू शकता, ऍडजस्टेबल आहे, कोणी घालू शकतं असे कडे आहेत हे. आणि असे सुंदर अशी डिझाईन, आणि काम पण बघू शकता एकदम फाईन काम आहे यांचं. असं कुठेही निघालेलं खराब वगैरे असं काही नाहीये. एकदम असे 2 सुंदर कडे याच्या. आणि हे व्हाईट मध्येच असतात का की वेगळे पण असतात? नाही, व्हाईट मध्येच, ऑलमोस्ट व्हाईट मध्येच Almost असतो. white कारण का मध्येच हे असतं. ठगर ज्वेलरी आहे ना, ह्याला म्हणजे ऑलमोस्ट Okay. हे दिसायला थोडंसं आपला मोगऱ्यासारखं दिसतो, हा हा बरोबर आहे. पण हे मोगरा नाही, याला वास वगैरे काही नसतं. अच्छा, याला वास वास हा वगैरे मोगरा नसतं. नसतो का? हा मोगरा नाही ऍक्च्युली. हो का, पण हे दिसतं तसंच दिसते मोगऱ्यासारखे मोगऱ्यासारखं. दिसते, पण हे मोगरा नाहीये. ओके, हे बघू शकता एकदम सुंदर असा फ्लावर ज्वेलरीचा पण सेट हवा असेल तुम्हाला तर हे बनवून देतात. तर ह्या नंबरवरती तुम्हाला कॉल करा किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालेल ना. आम्हाला ना फक्त ऍड्रेस सांगा कसं यायचं ते. तर ऍक्च्युली हा बोर्ड आहे ना तुमचा. हा हे बघू शकता, इथं कोमल इमिटेशन असा बोर्ड लावलेला आहे त्यांचा, आणि त्यांच्या क्लासेस बद्दल पण इन्फॉर्मेशन आहे, आणि काय काय ते करतात ते सगळी इन्फॉर्मेशन आहे, आणि फोन नंबर पण खाली दिलेला आहे त्यांचा. तर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ते कसं यायचं इकडे आपलं नाट्यगृह यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा शेजारीच एकदम घर संचाचा स्टॉल आहे. अच्छा, स्टॉलच्या इथे शेजारी जो कमान आहे, ते कमान तर आता नक्की पहिलीच अच्छा, पहिलीच म्हणजे building ही आहे. जी कमान आहे हो. बरोबर आहे ना, ही दिसते तुम्हाला. ह्या कमान मधून जर तुम्ही आत आलात ना, तर पहिलीच बिल्डिंग ना. हो, पहिलीच पहिलीच बिल्डिंग मधून इथून वर जावं लागेल. हा हा, फर्स्ट तर ह्या इथून वरती गेल्यानंतर तुम्हाला यांचं पूर्ण कलेक्शन. थँक्यू ताई.